अध्यक्ष महोदय, वन हक्क कायद्याअंतर्गत वन पट्टा धारकाकरता स्वतंत्र गाव नमुना 7E व 12E लागू करण्याबाबतचं निवेदन आहे. अध्यक्ष महोदय, वन हक्क कायदा 2006 अंतर्गत पात्र आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी यांना पट्टे प्रदान करण्यात येतात. सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार वनपट्टा मंजूर झाल्यानंतर संबंधित वनपट्टा धारकाचे नाव 7/12 उतार्यातील इतर हक्क या सदरात नोंदवले जाते. तर कब्जेदार मालकी या सदरामध्ये महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असतो. या नोंदणी पद्धतीमुळे वनपट्टा धारकांना फार्मर आयडी मिळणे, बँकाकडून कृषी पीक कर्ज मिळणे, कृषी विभाग व शासकीय योजनांचा लाभ घेणे, तसेच नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाई मिळणे यामध्ये व्यावहारिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा. यासाठी आदिवासी संघटना तसेच विधिमंडळातील सन्माननीय सर्वच विधिमंडळ सदस्याची याबद्दलचा काहीतरी शासन या ठिकाणी काहीतरी कायद्यामध्ये सुधारणा करावी किंवा काही निर्णय करावा अशी मागणी होती. या अडचणी दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. समितीच्या शिफारसीनुसार वन पट्टाधारकासाठी विशेष बाब म्हणून स्वतंत्र 7/12 नमुना ई व गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाव नमुना 7E मध्ये संबंधित वनपट्टाधारकाची नोंद घेण्यात येईल. गाव नमुना 12E मध्ये संबंधित जमिनीवरील पीकची नोंद घेण्यात येईल. या निर्णयामुळे वनपट्टाधारकांना पूर्वी येणाऱ्या अडचणी दूर होऊन त्यांना आता फार्मर आयडी, बँक कर्ज, कृषी विभागाच्या विविध योजना, ॲग्रिस्टॅग, नैसर्गिक आपत्तीची मदत व इतर कृषीविषयक शासकीय सुविधांचा लाभ अधिक सुलभपणे मिळू शकेल. म्हणजे आता आदिवासी वनपट्टेधारकाकरता जसं 7/12 आणि आपला उतारा असतो, गाव नमुना 12 असतो आणि 7/12 असतो, आता त्यांना 7E आणि 12E हा आता लागू झालेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाख अधिक आदिवासी कुटुंबांना तसेच इतर पारंपरिक वननिवासी वनपट्टाधारकांना याचा फायदा होणार आहे. ज्या ठिकाणी वनपट्टे वन ब्लॉक क्षेत्रामध्ये प्रदान करण्यात आले आहे त्या ठिकाणी भूमी अभिलेख विभागातर्फे संबंधित जमिनीचं सर्वेक्षण करून त्यांना जे वनपट्टेधारक आहे यांना हा 7E आणि 12E सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित वनपट्टाधारकाच्या जमिनीची नोंदही स्वतंत्र 7/12 नमुना 7E व गाव नमुना 12E मध्ये करण्यात येईल. या निर्णयामुळे वनपट्टाधारक आदिवासी तसेच इतर पारंपरिक वननिवासी यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास, कृषी क्षेत्रातील संस्थात्मक सुविधापर्यंत त्यांना पोहोच वाढवण्यास तसेच वन हक्क कायद्याअंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी एक फार मोठी मदत होणार आहे. या सभागृहातील सर्व आदिवासी क्षेत्रातील विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे, तातडीने आपापल्या विधानसभेच्या बैठकी घ्याव्यात आणि तातडीने या ठिकाणी हा 7E आणि 12E आपापल्या भागातील वनपट्टेधारकांना हा लागू करावा, जेणेकरून आमच्या आदिवासी विभागातील वनपट्टेधारकांना त्यांच्या अधिकाराचा लाभ त्यांना होईल. माननीय हसन मुश्रीफजी, आता या निवेदनावर चर्चा होणार नाही ना? नाही, निवेदनावर मला माहिती आहे, तुम्ही चांगल्या निर्णयाचं अभिनंदन करतो. म्हणून आम्ही जरा खरं म्हणजे अनेक लोकप्रतिनिधींची मागणी होती, खूप दिवसापासूनची मागणी होती. बिचारे त्या आदिवासी भागातील वनहक्क पट्टेधारकांना काहीच सुविधा नव्हत्या आणि तो निर्णय अत्यंत आवश्यक होता. तो निर्णय आपण घेतला. बावनकुळे साहेब, आपलं अभिनंदन.